ज्याला अपचन आहे, अजीर्ण आहे, त्याला कोरडं खायचं अभ्यास करा. आपले भाव का कोरडं खायचं म्हणजे भाकरी आणि भाजी मिळून खायची नाही, आमटी आणि भाकरी मिळून खायची नाही, कोरडी नुसती भाकरी. 15 दिवसात अजीर्ण दूर होते की हा ते आमच्या काही मंडळी असे की सकाळी कोरडे खात अडकून नाही तर चूरमुळे. पण ते त्याला कोरडं समजतात, कोरडं नसतं, त्याला उत्तम तेल आणि तिखट लावून ते फोडणीला टाकलेले नसतात, भिजवलेले नसतात म्हणून कोरडे समजतात. तेल असतं त्यात बघतो नुसते पोहे खा आणि मग पोहे का तुझे काय सकाळच्या फराळाचे पोहे, दुपारचं जेवण आणखी गेलाय हे कोरड्या करता सांगतो जरा की निस्नेह म्हणजे निष्प्रेम हवे, प्रेम वस्तू निराळी आहेत. दुर्दैव आहे आपलं की आपल्याला प्रेम आणि स्नेह एकच वाटतं, म्हणून प्रेम नक्की असावं पण स्निग्ध असू नये. आपण यामध्ये काही पातळीवर स्निग्ध आणि प्रेम एकच वापरतो म्हणून घोटाळा होतो. पण चिकट करण्याच्या लक्षात येतं पाहिजे की चिकटता कामा नये, तो तिथे आकर्त होता कामा नये, तो तिथे गुंता कामा नये. उपरला झटकून कबीरांनी एक भक्तीला बघा, ज्यावेळी लिंगोटी झाडी के बंदा त्यावेळी मी निहार भर उपरला झटकलं की मोका, ज्या क्षणी त्यातून बाहेर पडला त्या क्षणी बाहेर पडला. मला काय दिलं नाही म्हणालो कहा धर्मशाळे म्हणून राहा पांचिका तुल्य चिरस्थायीना झाला येत कोणी म्हणून मला आचरी जात भरे. हा लोक हे उपदेश करतात समजा की ज्या लोकांमध्ये तुम्ही राहिला त्या धर्मशाळेत जसं राहतात जरा आसक्ती नाही होता भरवण्यात तुमचं काहीतरी तुमची याच्यावर काय घ्यायचं आहे शास्त्राप्रमाणे नाही. आणि उद्या आणखी राजेवर बदलून काही कुणी निराय डोक्याच्या राजेला देत नाही, तुमचं काय होईल तुमच्या अंगाचं नातं होतं तुमच्या राज्य ते सोडून काढ. म्हणून आसक्ती न ठेवता करायला काय तरच शहाणपणाने जगता येईल, नाहीतर बुद्धी घट्ट होईल. आणि एकदा आसक्ती माणसाच्या अंतःकरणात काढली की काय होईल कोणाचं म्हणून त्याला मजरी तो म्हणजे मी गोष्ट सांगतो ना ऐकले की एका माणसाला 40 म्हणजे 40 काय काय भांगड होती म्हणून ते म्हणजे दारू तरी पी, खून तरी कर, नाही तर बलात्कार तरी कर. या तिन्हीपैकी काहीतरी एक असेल तर तू चुकल्या नाही तर चुकला नाही. आता मनुष्य दारू पिण्याच्या पूर्वीच्या स्थितीत आहे, त्याला विचार करा तू खून करणार आणि बलात्कार करणार फारच वाईट गोष्टी आहेत. त्यामध्ये दारू पिणं बरं या दुसऱ्या स्त्रीच्या नुकसान म्हणून तू दारू प्यायला आणि त्याने तिन्ही केल्या. कारण दारू पिण्यापूर्वी त्याला दोघं काय होतं, दारू प्यायला खूप कुठे खून पाहिजे बलात्कार नाही. दारू पिण्यापूर्वी त्याला करतात खून वाईट आणि बलात्कार वेगळे, पण दारू प्यायली की खून आणि बलात्कारामध्ये काही वेळ त्यांना वाटलंच नाही म्हणून मोहर दिलं की इतका विवेक नाहीचा होतो, इतकी बुद्धी नाहीची होते, इतकी भ्रष्टता आहे ते माणसाला धर्माला. हे दारूच जसं होतं तसं स्नेहाचं होतं आणि जे आसक्ती आहे त्याचं होतं म्हणून तिच्यावर करून दिलं. ही आसक्ती कोण निर्माण करतात ते रस्तेवा रस्त्याने शकवा आणि मी जगाचे आणि शत्रू म्हणून दस्यू म्हणले. ते दस्यू कोण विषय हा हे जे शब्दस्पर्श रूप आहेत ना ते सगळे शत्रू आहेत म्हणतात. आता आमच्याकडे मोठी चमत्कार आहे, आमचे प्राध्यापक तरी जन्माला आले आणि ते म्हणजे काम हा आमचा शत्रू नसून मित्र आहे, क्रोध हा आमचा शत्रू नसून मित्र आहे, लोभ हा आमचा शत्रू नसून आणि त्यांनी लाजिक निर्माण केले आहे. कामाने आमचं वंशजाधिक्य राखलं आहे, क्रोधाने दुसऱ्यांना धनक पटवली आहे, मोहाने आमचं ऐश्वर्य वाढवली आहे, मच्छराने आम्हाला भरपावती मिळवलंय. अरे आणि शाळेमध्ये कोणाला शिकवलं सायन्सच्या विद्यार्थ्यांना अतिशय वेळ करतो होती आहे तेव्हा विषय शत्रू आहे. कामक्रोध तुमचे मित्र नाही, कामक्रोध तुमचे शत्रू आहे. शब्दस्पर्श रूप रंग तुमचे मित्र आहे, शत्रू आहे. खरं आसक्ती निर्माण करतात. काय जे खरंच बाधत ज्याची बांधण्याची शक्यता जा ते वाईट की नाही. मला खरंच सांगा कडुलिंबाचा पाण्याचं कधी अजीर्ण झालंय का त्याला. कडुलिंबाच्या पाण्याचं कधी अजीर्ण होती, अजीर्ण होतो कोरोनाच्या पोलीस आणि अजीर्ण झाल्याची माणसाची प्रकृती मिळते. आता माणसाची प्रकृतीची बिघडण्याच्या व्यक्तीने विषगोळ कडुलिंब
लिंबाचा पाना तर पूर्णाची पोळी, थोडं उत्तर आहे पूर्णाची पोळी. त्याचं उदाहरण त्याचं काहीही होऊ शकते. म्हणून एक सत्य व्हा शत्रू कोणता विषय शब्दस्पर्श रूपरंग की जे इंद्रियांना आसक्ती निर्माण करतात, मनाला आसक्ती निर्माण करतात, बुद्धीला आकर्षण निर्माण करतात आणि माणसाचा सर्वतेने घात करतात. म्हणून त्याच्यापासून दूर राहिलं. की शब्द घेण्यापूर्वी तो योग्य आहे की नाही याचा विचार केला पाहिजे, स्पर्श घेण्यापूर्वी तो योग्य आहे की नाही याचा विचार केला पाहिजे, रूप रस रंग घेण्यापूर्वी योग्य आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. योग्य आहे, प्रमाणात आहे, आवश्यक आहे तरच घेतले पाहिजे. नाहीतर एक एवढं सुद्धा जास्त होता राहून जेवढं जास्त होईल तेवढं भाग्याचं राहते. प्रत्येक झालेली अतिरेकाची गोष्ट ही माणसाचं टॅक्स द्यायची म्हणून सांगायचं प्रसंगाला की सत्य विषय हा किम गुरुताया मुलं गुरुत्व म्हणजे मोठेपण. किम गुरुताया मुलं मोठेपणा माणसाला कसा प्राप्त होतो आहे. यरेत अप्रार्थना कोणाच्याही पुढे याचना करण्याचा प्रसंग आला नाही की मनुष्य मोठा. मनुष्याचं खरं मोठेपण याचनाहीनतेचा, निरपेक्षतेचा. त्याला काही मागितलं की त्याची किंमत तेवढ्या प्रमाणात केली झाली म्हणून म्हणतात. मागता कामा नाही, अप्रार्थना प्रार्थना कधी करता कामा नाही. प्रार्थना एकच झाली अब आरजू यह है कि कोई आरजू न हो. एकच प्रार्थना देवा की देवा मला कोणतीही मारायचा प्रसंग आणू नको, हात पसरण्याचा प्रसंग आणू नको. कारण ते राहिलं तर मनुष्याचं मोठेपण टिकतं, नाही तर सगळं त्याचं मोठेपण ओळखलेलं आहे. ज्याच्याजवळ जो निरपेक्ष आहे, ज्याला कशाची अभिलाषा नाही, त्याच्या पुढे सगळे नम्र होतात. शेवटी संन्यासाच्या पायावर जो कशाचा प्रसंग आला ना, भले पंतप्रधान असो नाही तर राष्ट्राध्यक्ष असो, नमस्कार संन्यासाला तुम्ही की ज्याच्याजवळ काही सँक्शन नाही, कुठलीही सत्ता नाही, संपत्ती नाही, काय मला प्रचंड अनुयायी वर्ग आहे त्यामुळे वेटेज निर्माण होतं असंही काही नाही. निरपेक्ष संन्यासी आहे. निरपेक्षतेची परिसीमा आहे. उर्मटातली उर्मट माणसं सुद्धा नम्र होतात. दोन तीन गुरुद्वारा मोठेपण कशा झालं यथेत अप्रार्थना ते अभिलाषा नाही, कशाचं मागत नाही. मला हे द्या असं मागत नाही, मला हे द्या असं मागत नाही. एवढंच नाही तर मला हे द्यावं असं वाटतही नाही. तेव्हा ती अप्रार्थना खरी पुरी होती. नाही तर माणसं पण निर्णया प्रकारे मी सांगत नाही, मी बोलत नाही तुम्ही बोला, मी मागत नाही तुम्ही मध्यस्थी करा, मी मागणं परत. अरे आपण ताकाला भांडे पडेल की प्रकार हे अधिक मागायची ठरवली तर कुठेच मागायचं. आपण काय करताय कारण समजे आपल्यावर सुख मागू नको, नसल्यावर सांगणे कशाला, गाव तुझा बीड कुणाची करू नको. आता नक्कीच करायला पाहिजे. सगळ्यात मोठेपण कशाचं यदेत अप्रार्थना, काही मागत नाही हे माणसाच्या मोठेपणात नसणे. कसं हे पुन्हा की शशीना किरणाचा हा पंडित आहे कोणाचा परवशता तुमचं सर्वसंग दिलं या चंद्राच्या किरणाप्रमाणे आधार जायचं हो. नक्कीच गाणं सज्जन जो सज्जन आहे तोच फक्त चंद्रासारखा आधारदायक असतो. कोण भरता नरक कोणता तरी परवशता पारतंत्र्य दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा प्रसंग येणं याच्या इतकं माणसाला नरकदायक दुसरं काही नाही. त्याला स्वातंत्र्य हवं आणि स्वातंत्र्याची परिसीमा मोक्ष. म्हणून माझून माणसाला मोक्षाची अभिलाषा. बाकी सगळे बंधन आहेत, मोक्ष म्हणजे बंधनातीत आहे. म्हणून खरा स्वतंत्र फक्त मुक्तच खरा स्वतंत्र आहे, बाकी निराळ्या प्रकारच्या बंधनातच आलेले आहे. म्हणून त्या मार्गाने जाणं बंधन कोणतं नरक. कोणत्याही तऱ्हेचं बंधन असता कामा नये. आसक्तीचे ते निराळूप, आसक्तीचा परिणाम, आसक्तीचा परिणाम. तेव्हा जो निरासक्त मनुष्य आहे तो खरा मुक्त आहे, तो खरा स्वतंत्र आहे, तोच खऱ्या स्वर्ग सुख भोगतो. बाकीचे सगळे नाटकाचे म्हणजे एखादा दुसऱ्याला नाव देतो. शेणातल्या किड्याने नकारातल्या किड्याला हसावं, नकारातल्या किड्याने शोषुकातल्या किड्याने हसावं. सगळी तुझी माहिती केली तुझ्यापेक्षा मी पहा एवढंच त्या हे खरं नाही. म्हणून परवशता कोणत्याही तऱ्हेचं मार्गांकडे कोणत्याही तऱ्हेचं दुसऱ्यावर अवलंबून असण्याचा कामा नाही.
आणि याचं खरं गमत केव्हा माहितीये, ज्याचं कशा वाचून आडत नाही तो भविष्यामध्ये समजून होता. मनुष्य स्वतंत्र कोण, ज्याचं कशाही वाचून आडत नाही. निसर्गाची काही व्यवस्था किती बसून नाही तर एक कोणाला पाहिजे, तुम्हाला तरी खायला लागतच नाही, तुम्ही तरी खाताच नाही, विचार कर नसेल. सोबत दांडेकडे गोष्ट म्हणजे गुरु महाराज होते लोकबुवा पैलवान अलमर, ते दोन्ही आणि भाकरी वगैरे लागायचं. त्यामुळे एकाने विचार बुवा सोबत मला बसते नाही बुवा तुम्ही महाराज तुम्ही संत मग तुम्ही दोन्ही भाकरी केले मला हा फटकव काय गौरी हो गोविंद गौरी आणि विचारतो कोण, ज्याला रोज भजी भेट जोडा पाहिजे तो, ज्याला रोज भजी भेट जोडा पाहिजे तो विचारतो. आवश्यकतेपुरते लागतं आणि आवश्यकतेपुरते घेतो. त्यात शरीराची बंधनं आहे, ती शरीर जेव्हा नाही जोडली त्या नाही जोडली ते ठिकाणी. पण या व्यतिरिक्त अमक्या वाचून माझं अडतं, अमक्या वाचून मला चालत नाही असं काहीही माझ्यात असतं. खायलाच मिळालं तर माणसाचं गावीला प्रश्न मिळणार, पण खायला काहीतरी मिळाल्यानंतर जे खाण्यासारखं आहे ते नाहीतर विद्यार्थी संपन्ने ब्राह्मण विद्यार्थी श्रीजैव स्वभावेचे पंडितास्त महालक्षण संत कोण पुरुष कोण, जो ब्राह्मण गाय हत्ती वगैरे जे सगळे त्यांना सगळे साखर मग एक होते त्यांच्या घरी वडिलांना चालूच काय महाचिकट बातमी विचारावं यंदातली शाखा जाणार का तुम्ही, यंदातरी म्हणजे काय दरवर्षी करतो शास्त्राप्रमाणे. त्या शास्त्राने सर्व दिले की बाकी काही झालं नाही तर दक्षिणेकडे तोंड करून फोन जरी मारली तरी बाबाला जरा होतं. आणि याच्यापेक्षा आणखी तेवढं तिची देऊ शकता नाही एवढीचा खर्च नाही, दक्षिणेकडे तोंड करायचं तो मारायचं आम्हाला साध्य करतो म्हणजे पण आता आमच्या जमी केली नाही आम्ही काय समजा असायचं आहे तर दोन ब्राह्मण जेव्हा बोला बरं हे ब्राह्मण जेव्हा करायचं काय करायचं म्हणा काय रावण असल्यामुळे शेतावर पाठवले तिचा कडबा घेऊन शिकल पण तू ब्राह्मणा पुढे कडबा ब्राह्मण गीतेने सांगितलंय विद्याये संपन्ने ब्राह्मणे गृहस्थिनी श्री जैवस्वभागे पंडितार्थ आपला एक कडबा गाईला जर कडबा होतो तर ब्राह्मणाला झालं पाहिजे माहिती त्याला कडबा घालायला याच्या घरात तुकाराम महाराजांनी आठवले तुका म्हणे आयशा नारा मारा पैसा वाचन काढावून तो पावता आणि आम्हाला तुला माहिती आपला सत्कार केला. मी सांगतो यासाठी की परवशता नसावी याचा अर्थ असा की याला काही पाणीच लागणार नाही. जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत त्याला पाणी लागेल, जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत त्याला अन्न लागेल, पण अमकच पाहिजे. श्रीखंडपुरी असेल ते जेवतो, भाकरी पिठले चांगला नाही असं म्हणत. जे माणसं खाऊ शकतात, जे माणसाच्या व्यक्तीने आरोग्याला खातच नाही असं काहीही अन्न मिळालं तर ते माणसाला आपण वाटत जीवन झालं ते म्हणतात लोक. ते काय मला घरचं सांगतं कोणी प्रवास होणार आणि 3 दिवस जेवलं नाही. आता हा चांगला टुटून दिसतोय चेहरा वगैरे सुकलेला पण आले 3 दिवस जेवला नाही. रात्री चौकशी केली तो नुसता गाडी केला म्हणजे जेवढ्या झाले पण ते भात पोटात गेला म्हणजे जेवण अरे काही पोटात झालं पाहिजे असं कशा करतात. आधी म्हणजे परवशता आहे आणि परवशता आहे नरकाचं लक्षण. पण कशापासून अर्धा गावात कुठे म्हणजे अर्धा गावात तो नरक परवशता किम सौख्यम सर्व संघ विरतिया बरोबर याच्या उलट सांगितलं. खरं सुख कोणतं सौख्य काय म्हणतात सर्व संघ विरती सगळ्या तऱ्हेच्या आसक्तीतून ज्याची सुटका झाली तो सुखी. कशाचीही गरज ज्याला उरली नाही तो सुखी. ही सुखी माणसाची सध्याची गोष्ट सांगितली मी आपल्याला अनेक वेळा सांगितले. रवींद्रनाथ टागोरांनी सांगितले मला एका आल्याला रोग होता म्हणे आणि श्रीमंताचे रोग ते सहसा बरे होत नाही म्हणून तो पैकी डॉक्टरचं बरे चालतं. तो आहे बघा काय पुष्कळ उपचार केले नाटक होतेच नव्हतं काही कारण आपल्याला काहीतरी होते असं वाटत होतं. खरं होत असेल तर दूर होतं, आपल्याला होते असं वाटत असेल तर दूर होतं. पुष्कळ प्रयत्न केले काही शाळेचे ते गोसावी भेटणार गंडे धोरी सुरू झाली ते गोसावी तू सुखी माणसाचा सल्ला घाल म्हणजे तुला बरोबर तू म्हणेल मी सुखी आहे त्याच्या अंगाचा सल्ला काढतो आपल्या अंगाला म्हणजे तू सुखी होशील बरोबर.
आपल्या पंचवार्षिक योजना आल्या आता मला सत्ता झाली. तो म्हणला माझी इतक्या पंचवार्षिक योजना यशस्वी झाल्या, इतक्या विरोधाला हाती घालून मी निवडून आलो. आता माझ्या राज्यामध्ये काय कमी गरीबी हटावची योजना माझ्यासारख्या आहेत म्हणाले. प्रत्येक ठिकाणी कारखाने उभे झाले, पोल्युशन वाढलेले, आता काय पिशाले लोक सुखी असते याला सुधारलेच पाहिजे. त्यांचं म्हणजे याला कुणी हो म्हणायलाच काय मी सुखी म्हणून. आता ह्याच्यातून हा झाला याला विचारलं तू सुखेल का, त्याला विचारलं तू सुखेल का, त्याला विचारलं तू सुखेल का, कुणी हो म्हणणार. आणि थेट मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत कुणी हो म्हणणार. अरे मंत्रीशिवाय सुखी नाही, त्याला दिलेलं डिपार्टमेंट बसतं, ज्या पैसे त्याला खायला येतील ते डिपार्टमेंट राहिली. आणि हा ते मंत्री त्याला करणार तिथे काही खाता येतील तरी बसून राहणार. अरे खाते मारून मारायला लागतात ती गोष्ट नाही. आणि बदली हे प्रकरण असायची कोणत्याही खात्यात पैसे खाऊ पुष्कळ ठिकाण हिंडा राजा काय तर ते नाद लागायला झालं दुसऱ्या गोष्टी तरी जाऊ दुसरी घ्यायचा कोणी हो म्हणा. शेवटी राजा असा हिंद हिंडत एकटाच भोगला होत्या. त्याच्या झाडाखाली एक ग्रस्त झोपले होते, मस्त झोपले. ते मनुष्य पाहिजे राजा भाव दिला, अहो मला म्हणा मी सुझेल का म्हणा, मस्त सुझे म्हणा माझ्या दुकान का कमा मस्त सुझे म्हणे. सर्वात त्याच्या काय सर्वात खरा सुखी तो की ज्याला कशाचाही लोभ नाही, कशाचीही असत. किं सौख्यम सर्व संग जगतया किं सत्यम भूतहितम प्रियंचतिम प्राण्यावतः कोण अर्थ फर्गो महानः का तुकाराचा मैत्री. पण याचा विचार आपण आज बोलू. सुंदर श्रुती स्मृती पुराणानामादयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. किं सत्यं भूतहितं प्रियंच किं प्राणिनां समः कोनर्थ फलो महानः का सुखदा साधु जनमैत्री. प्रकरण राहिले पुष्कळ, वेळ फक्त आजचाच आहे. सत्य कशाला म्हणावं त्याची व्याख्या अत्यंत व्यवहार्य अशी व्याख्या शंकराचार्य सांगतात. सामान्यतः सत्य हे आपण कशाला समजतो, आपल्या बुद्धीमध्ये रजोगुण तमगुणाचं प्राबल्य असल्यामुळे सत्याचं नेमकं स्वरूपही आपल्याला समजत नाही. आपण सामान्य असा समजतो की जसं आहे तसं बोलणं, जसं आहे तसं सांगणं, जसं आहे तसं पाहणं म्हणजे सत्य झालं. मनुष्याचा व्यवहार नावाची वस्तू त्यात उतरली, मनुष्याचा व्यवहार नावाची वस्तू निर्माण झाली की या सत्याचं स्वरूप मग असंच राहत ते बदल. मूलभूत सत्य जरी काहीही असलं म्हणून शंकराचार्यांनी 3 पातळीवर सत्य सांगितलं. मला वाटतं जगातला हा पहिलाच पुरुष आहे की ज्यांनी सत्याच्या पातळी सांगितल्या. शंकराचार्य 3 पातळीवर सत्य सांगतात. एक म्हणतात पारमार्थिक सत्य आहे, एक म्हणतात व्यावहारिक सत्य आहे आणि एक म्हणतात प्रातिभासिक सत्य. पारमार्थिक सत्य म्हणजे जे मुळाशी पूर्ण जसंच्या तसं आहे आणि ज्यात कोणत्याही काळी कोणत्याही परिस्थितीत कधीही पालत होत नाही, कोणत्याही कारणाने जे तसंच्या तसं त्रिकाळी अखंड राहतं ते पारमार्थिक सत्य. आणि असं सत्य एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्म. या सत्यापर्यंत आपण सहसा जाऊन पोचत नाही आणि जाऊन पोचलो म्हणजे मग कोणती शंका आहे. जेव्हा काहीतरी करायचं, काहीतरी मारायचं, काहीतरी समजायचं, काहीतरी शिकायचं शिल्लक राहतं तोपर्यंत आपण या पूर्ण सत्यापर्यंत जाऊन पोचून यायचं निश्चित आहे. आता याच्या अलीकडची सत्य आहेत ती व्यावहारिक सत्य आहेत, ती प्रातिभासिक सत्य आहेत. आणि माणसाचे सगळे व्यवहार जे आहेत या 2 सत्यांनी गुंतलेले आहेत. एक प्रातिभासिक सत्य आहे, व्यवहारिक सत्य. तेव्हा माणसाच्या ते सत्य शिकत नाही का, कारण ते सत्य माणूस जातो ते वेळ रमवलो. उपनिषदाने सत्यचित्र सांगितलं ब्रह्मैव न तू ब्रह्मविद. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला ब्रह्मज्ञानी म्हणणं म्हणजे त्याचा अपमान करणं आहे, तो ब्रह्मच आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो ब्रह्मच आहे. त्याला ब्रह्मज्ञानी म्हणणं म्हणजे त्याचा अपमान करणं, त्याला खाली होणं. म्हणून ब्रह्मैव न तू ब्रह्मविद, ब्रह्मैव तो ब्रह्मच आहे, त्याला ब्रह्मविद म्हणतात आम्हाला.
तेव्हा माणूस नाही, तो ब्रह्मच होतो. तेव्हा त्याच्या बाबतीत आता सत्य कोणी सांगायचं आणि कोणाला सांगायचं, कशा करता सांगायचं? जो मूळ सत्यच झाला त्याला सांगण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा सांगण्याचा, बोलण्याचा, समजून घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या अपूर्णतेत हे सगळं राहतं. आणि अपूर्णता दोन प्रकारची आहे, एक व्यावहारिक सत्य, एक प्रातिभासिक सत्य. व्यावहारिक सत्य आहे आणि प्रातिभासिक सत्य आहे. थोडं विज्ञानाचा जर आपण उपयोग करून घेतला तर ही गोष्ट थोडी समजू शकेल. आजचं विज्ञान असं सांगतंय, शंकराचार्यांचा अद्वैतच निराळ्या प्रकाराने वेदांत सांगतंय, म्हणजे आजचं विज्ञान सांगतंय. ते असं म्हणतात की सगळ्या जगामध्ये जे सगळे अनेक पदार्थ आपल्याला दिसतात, तुमच्या माझ्यापासून, तुमच्या माझ्या डोक्यावरच्या केसापासून, अंगावरच्या कातडीपासून, पायातल्या नखापासून, ते बाहेरच्या दगड, गोटा, माती, सोनं, चांदी, जे काय असेल ते, हे सगळे जे पदार्थ आहेत, त्या वस्तू आहेत, त्या सगळ्या मूलतः इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन विद्युत कणांनी बनलेले आहेत. आणि ह्या विद्युत कणांचं नेमकं स्वरूप काय आहे, हे कण कशाचे आहेत, कसे आहेत, कसले आहेत, त्यांचे गुणधर्म काय, हे अजून काही विज्ञानाला माहित नाही. म्हणजे ते पुन्हा निर्गुण निराकार झालं ब्रह्माचं. आणि सगळे जे पदार्थ जगातले बनलेले आहेत, मी आता म्हटल्यासारखं की सोन्या चांदीपासून ते तुमच्या माझ्या केसात या नखापर्यंत, हे सगळे ह्या विद्युत कणांनी भरलेले आहेत. आता सत्य काय, पारमार्थिक सत्य, विद्युत कण. व्यवहार चालणार, व्यवहाराच्या पातळीवर उतरलं की व्यावहारिक सत्य म्हणून नावाची वस्तू निराळी आहे. मग तिथे सोनं ही सत्य वस्तू आहे, नख ही सत्य वस्तू आहे, केस ही सत्य वस्तू आहे, गवत ही सत्य वस्तू आहे, दगड ही सत्य वस्तू आहे. कारण ही जर सत्य मानली नाही, व्यावहारिक सत्यता जर तिला दिली नाही, तर आपण कसे नांदणार आहोत ते सांगा. ठीक आहे, सोने माती आम्हाला प्रत्येक समान कुणी म्हणत असेल, तिला तुकाराम म्हणू शकतो की सोने माती आम्हाला प्रत्येक समान. कारण सोन्याचा जो निराळा उपयोग आहे तो आपल्याला काही त्या संतांना अपेक्षित नाही. त्या दागिन्यांवर करून घालायचे नाही आणि ते सोनं साठवून चुकून त्याचा नफा मिळायचा नाही. तेव्हा सोन्याला किंमत का, कॉन्सन्ट्रेटेड वेल्थ म्हणून, त्याच्यापेक्षा हिऱ्याला किंमत आहे. आता हिरा हा कोळसा आहे माहिती आहे का आपल्याला, कारण दोन्ही कार्बन आहे. हिरा ही कार्बन आहे आणि कोळसा ही कार्बन आहे. मी आता असा प्रश्न विचारणार आहे की याची प्रातिभासिक सत्ता कोणती? याची प्रातिभासिक सत्ता ती आहे की हिराला मूल्यवान मानणं, कोळशाला तुच्छ लेखणं, ही याची प्रातिभासिक सत्ता आहे. हिरा मूल्यवान आहे आणि त्यामुळे हिरा मी धारण केला की मी स्वतःला, आता समज त्याला छातीवरती पुढे जाऊन खा, त्याला वाटतं जगापेक्षा मी काहीतरी श्रेष्ठ आहे, जगापेक्षा मी काहीतरी उन्नत आहे, जगापेक्षा काहीतरी मोठा झालं. वस्तुस्थिती शेगडी पेटवायची झाली तर आधी कोणाला उजव्यावर हिरे असते तरी यांनी शेगडी पेटवा म्हणलं तर शक्य नाही. तो म्हणतो मी उदार झाला, घ्या पेटवा शेगडी. हिऱ्याला शेगडी पेटायची, कोळशाला शेगडी पेटायची. कोळशाला काच कापायची नाही, हिऱ्यालाच कापायची. झीज नावाची जी वस्तू आहे ही कोळशाची फार चटकन होते, हिऱ्याची मुळीच होते, जवळजवळ होत नाही. अगदी खेळाडे काय होते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की अनेक जिथे झिजण्याचे प्रसंग येतात तिथली जी टोकं आहेत ती हिऱ्याची बनवतात. आपल्या प्रत्येकाच्या हातावर घड्याळ असेल, त्या घड्यावर लिहिलं असतं 7 ज्वेल्स, 5 ज्वेल्स, 12 ज्वेल्स, 12 ज्वेल्स. या घड्याळामध्ये इतकी रत्न वापरलेली आहे, इतकी हिरे वापरले. हिरे म्हणजे मोठे हिरे असतात, हिऱ्याचे बारीक कण असतात. पण जिथे ती झीज होते तिथे जो हिऱ्याचा कण बसवलेला असतो, जो झीज करतो त्याच्यावर हिऱ्याचा कण बसवला असतो आणि ते दोन हिऱ्याचे कण एकमेकावर फिरतात, ते झिजतच नाहीत. त्यामुळे त्या यंत्राचा आकार जसाचा तसा कायम राहतो. आता हे जे कार्य आहे हे कोळशाने कसं व्हायचं? कुणी वेदांती निर्माण झाला, तो म्हणला आम्ही कोळशापासून घड्याळ तयार करतो, बघा प्रयोग करून. हिऱ्याला श्रीमंती येते, हे हिऱ्याचं मूल्य प्रातिभासिक आहे. पण हिरा झिजत नाही, त्यामुळे कठीण यंत्राच्या साठी तो वापरावा लागतो, हे त्याचे व्यावहारिक मूल्य आहे. म्हणून हिऱ्याची व्यावहारिक सत्ता ही निराळी आहे, हिऱ्याची प्रातिभासिक सत्ता. व्यावहारिक सत्ता कधी बदलत नाही, पारमार्थिक सत्ता ही कधी बदलत नाही. जोपर्यंत हिरा हिरा आहे तोपर्यंत त्याचं तसंच स्वरूप राहायचं, जोपर्यंत कोळसा कोळसा आहे तोपर्यंत त्याचं स्वरूप तसंच राहायचं. तुम्ही दुरुस्त उठवायचं असतं, प्रातिभासिक सत्य दुरुस्त व्हायचं असतं.
तुमच्या हातात जे बदल करण्याचं आहे ते प्रातिभासिक आहे. तुम्ही मानण्यावर अवलंबून झालं, तुम्ही मानणं सोडलं की जे अहो लुटलं. अमेरिकेला कोलंबसानं लुटलं. अमेरिका कोलंबसानं शोधून काढली ठीक आहे, पण कोलंबसानं अमेरिका लुटली. कारण तिथे जे वनेचर होते खऱ्या अर्थाने आदिवासी होते. अमेरिकेचे जे आदिवासी होते, आपल्याकडे कोणी आदिवासी नाही आहेत. ते चोर इंग्रजांनी आपल्या डोक्यात ठरवले. ते एकाचे लुच्चे बाहेर आले, ते म्हणजे आमच्यासारखी तुम्ही उपरे आहात, फक्त आम्ही तुम्ही काळ आला आणि हा तुमच्या फरक आहे, आम्हाला जा म्हणजे तुम्हाला अधिकार नाही सांगण्याकरता त्यांनी केलं. आणि आम्ही असे गवाळे आहोत की आम्ही आदिवासी शब्द आमच्या हृदयाचे जगून चाललो की आम्ही आदिवासी, ते आदिवासी आम्ही बाहेर. आदिवासी हिंदुस्थानात कोणी नाही. हिंदुस्थानात सगळे निजवासीच आहे, सगळे मूळचे आहेत. इथले जे गिरिजन आहेत तेही आदिवासी नाहीत, आणि आपण जे नागरिक लोक आहोत हेही आदिवासी नाही आहोत. ते आणि आपण सारखेच बरोबर आहोत. जेव्हा तेव्हा असू तेव्हापासून आदिवासी अमेरिकेला, आदिवासी आफ्रिकेला, आदिवासी ऑस्ट्रेलियाला, आदिवासी कॅनडाला, कदाचित युरोपला सुद्धा आदिवासी आहे. हिंदुस्थानला कोणी आदिवासी नाही असा वेगळा करण्यात. तेव्हा कोलंबस तिथे जेव्हा गेला तेव्हा तिथले जे आदिवासी होते त्या आदिवासींच्यावर सोनं होतं, रत्न होती, त्यांना मीठ मिळत नसे, काचेची मणी मिळत नसत. या विचारात काचेची मणी त्यांना दिली आणि त्यांच्याकडे सोनं आणि रत्न काढले. त्यांना मीठ दिलं आणि त्यांच्याकडे सोनं आणि रत्न काढले. त्यांना मिठाचं मूल्य जास्त होतं, मीठ मिळतच होतं. याने मीठ दिलं सोनं काढलं. आता काय भाव पडला व्यापार? हे कसं झालं? तर प्रातिभाषिक मूल्याने झालं. आणि याच्यापेक्षा चमत्कार आज चालू आहे आपल्या माहिती आहे का? याच्यापेक्षा चमत्कार ती पोस्टाची तिकीट असतात कोणावेळेची, आणि ती पोस्टाची तिकीट गोळा करायचा कोणाला नाद असतो. आता हे बावळ पण आहे की नाही, पण म्हणायची सोय नाही, मोठ्या लोकांना असतो. ती पोस्टाची तिकीट गोळा करा. ती पोस्टाची तिकीट गोळा करतात आणि त्याची किंमत किती होते एकेका तिकिटाची? ते दुर्मिळ होतं तिकीट काहीतरी कारणाने, आणि ते दुर्मिळ झालं की त्याची किंमत 10,000 पाऊंडापर्यंत जाते. 10,000 पाऊंड म्हणजे 10,000 गुणिले 15 इतके रुपये झाले. मला माहिती आता पाऊंडाचा रुपयाचा भाव काय पाहिजे आपल्या महाराष्ट्रात रोज बदलते. पण माझ्या डोक्यात तेव्हा तरी 15 रुपये बसले आहे. ते 10,000 पाऊंड एका तिकिटाची किंमत काय वाटत? एक कोणता तरी क्रिकेटचा चेंडू ज्याला कोणत्या तरी क्रिकेटच्या माणसाला असं तो उडवला, तो खूप लांब गेला म्हणे, आणि तो क्रिकेटचा चेंडू लिलावाला काढला, ते 1,000 पाऊंडाला गेला. काय बाबा मी हे कशाला सांगतो? प्रातिभाषिक सत्ता कशी गवाळी असते ते समजावं म्हणून सांगतो. प्रातिभाषिक सत्य कसं गवाळं असते ते सांगतो. प्रातिभाषिक सत्तेमध्ये वस्तू आहे त्याशी व्यवहारच होणार नाही. आपण जर काही चांगलं वाईट आपल्या मनाशी ठरवलं नाही तर आपल्याला वागता येणार नाही. जेव्हा काही चांगलं वाईट ठरवावं जातं, चांगलं वाईट ठरवण्याकरिता प्रातिभाषिक सत्तेचा अवलंब करावा जातो. नाही तर आईला आई म्हणता यायचं नाही, बापाला बाप म्हणता यायचं नाही, भावाला भाऊ म्हणता यायचं नाही, बहिणीला भेट म्हणता यायचं नाही. प्रातिभाषिक सत्ता जर 100% नाकारली तर हे म्हणताच येणार नाही. कारण आई म्हणजे तिच्यापासून नुसता जन्म झाला ती आई नाही, तिच्याविषयी एक तऱ्हेची भावना जन्माला येते. बाप म्हणजे ज्याच्यापासून जन्म झाला तो नुसता बाप नाही, त्याच्यापुढे एक भावना जन्माला येते. त्याला आपण गुरु म्हणा, काय पुढारी म्हणा, अशा प्रातिभाषिक सत्ता आहे की नाही. आपण एखादा मंत्री म्हणतो प्रातिभाषिक सत्ता आहे, दुसऱ्या आहे मंत्र्यांचे शिंग फुटतात, तुमचा जगत असतो. पण आम्ही त्याला मंत्री म्हणतो, त्याला त्या आसनावर बसवतो, त्याला त्या खुर्चीवर बसवतो, त्याला त्या स्थानावर बसवतो, आणि तो त्या स्थानावर बसला की मग त्याच्याविषयीच्या आपल्या भावना निर्णय आला. मग तो स्थानावर बसला की त्याच्या सत्काराकरता मद्रासून हार लावला, निजामाबादून हार लावला, आणि जेव्हा तो त्या आसनावर बसतो काय गंमत सांगाल, त्याला रिक्षावाले देते. आसनावर होता किंवा आसनावर आला की त्याच्या सत्कारासाठी लांबून लांबून माणसं गोळा केली जातात. आणि आसनावर खाली उतरला की शेजारचा माणूस कोण सोडून जातो ओळख देत नाही. ही प्रातिभाषिक सत्ता आहे की नाही. तेव्हा या 3 पातळीवर सत्ता राहतात, 3 पातळीवर सत्य राहतं. यातली 2 सत्य जशीच्या तशी राहतात, कधीही बदलता येत नाही. त्याच्याविषयी चांगलं वाईट तुम्ही काही म्हणू शकत नाही, ते तसंच्या तसंच स्वीकारलं पाहिजे. ऍक्सेप्ट ऍज इट इज, जसे त्या तसं.
जे पारमार्थिक सत्य तसंच आहे, त्याचा आपल्या स्वाधीनची गोष्ट नाही. व्यावहारिक सत्य तसंच आहे, आपल्या स्वाधीनची गोष्ट नाही. असं आहे. आपल्याला माहिती का, आपण खातो ते तांदूळ हेही कार्बोहायड्रेट आहे, आणि ते पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जे आहेत ना तेही कार्बोहायड्रेट आहेत. आता तांदूळ खायला मी जगतो, हाही कार्बोहायड्रेट आहे तेही कार्बोहायड्रेट आहे, कोणी पेट्रोल बांधलं मला तर मला कार्बोहायड्रेट लागतंय खरं आहे, पण मला कार्बोहायड्रेट लागतं ते तांदळाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, पेट्रोलच्या फॉर्म मध्ये कामाचं नाही. उद्या जेव्हा कोळसा आणि पाणी एकत्र काढून मला दिले कार्बोहायड्रेट, कारण कोळसा काढत हे हायड्रोजन एकत्र केले, दोन्ही कार्बोहायड्रेट झाले. होत नाही, विचारणार नाही, होत नाही कुणी बरं. त्याला व्यावहारिक सत्ता तशीच राहते, ती तशीच स्वीकारावी लागते, तत्वज्ञान सांगून काय करू. आता तांदूळ खायला मी जगतो, हाही कार्बोहायड्रेट आहे तेही कार्बोहायड्रेट आहे, कोणी पेट्रोल बांधलं मला तर मला कार्बोहायड्रेट लागतंय खरं आहे, पण मला कार्बोहायड्रेट लागतं ते तांदळाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, पेट्रोलच्या फॉर्म मध्ये कामाचं नाही. उद्या जेव्हा कोळसा आणि पाणी एकत्र काढून मला दिले कार्बोहायड्रेट, कारण कोळसा काढत हे हायड्रोजन एकत्र केले, दोन्ही कार्बोहायड्रेट झाले. होत नाही, विचारणार नाही, होत नाही कुणी बरं. त्याला व्यावहारिक सत्ता तशीच राहते, ती तशीच स्वीकारावी लागते, तत्वज्ञान सांगून काय करू. दोन्ही कार्बोहायड्रेट घ्या नाही करायचं, तांदूळ म्हणजे तांदूळच खायला पाहिजे. एक अगदी साधी गोष्ट आहे, आपण ज्याला खत म्हणतो, खत, हे खत शेवटी काय आहे, खताचं धान्य वाढतं कसं. मुळात धान्याचं आणि खताचं एक रूप आहे म्हणून वाढतं की नाही. पृथ्वी निसर्ग त्याला ट्रान्सफॉर्म करतो, एखादं दुसऱ्यामध्ये रूपांतर करतो, म्हणून खताने धान्य वाढतं. नाही वाढत कसं. शेवटी मी जे अन्न खातो त्याने माझं शरीर का वाढतं, शेवटी कुठेतरी अन्न आणि शरीर यांचे मूलघटक सारखे म्हणून वाढतं. आता हे मूलघटक सारखे याचा विचार करून जर माझं अन्न ठरवलं तर काय होईल ते म्हणजे असं आहे. आम्ही जरा शॉर्टकट शोधून काढला, म्हणजे शॉर्टकट ह्या शॉर्टकट शोधून काढल्या, मातीत खत घालायचं आणि नंतर तुम्हाला धान्य खायला घालायचं. हा मंकट झाला की नाही, म्हणजे आधी मातीत घालायचं, त्यातून धान्य पुष्ट व्हायचं, मग हे धान्य तुम्ही खायचं आणि मग तुम्ही पुष्ट व्हायचे, त्यामुळे सरळ खतच खाणं. ते म्हणजे आणखी कसा घेणा, काय लॉजिक आहे, हे होऊ शकत नाही. खताने धान्य वाढतं, धान्याने मी वाढतोय, बरोबर आहे, पण मी खत यार काही मी डुक्कर नाही माणूस. आता ते जर डुक्कर दोन्ही अॅनिमल्स आहे, कारण अॅनिमल शब्दाचा मूळ अर्थ प्राणी आहे, प्राणी म्हणजे जो श्वासोश्वास करतो तो, ते आले का भानगड. म्हणून हे सांगतो आपल्याला यासाठी की समता वगैरे काय खरं नाही, हे व्यावहारिक सत्य त्या मापाने मोजावं लागतं, ते तसंच राहतं. त्याच्याविषयीच्या तुमच्या ज्या धारणा आहेत, त्याच्याविषयीच्या तुमच्या ज्या भावना आहेत, या बदलून घ्याव्या लागतात, या बदलाव्या लागतात, त्याला म्हणतात प्रातिभाषिक सत्य. आणि हे प्रातिभाषिक सत्य कसं ठेवायचं, ज्याच्यात माणसाचं कल्याण अवलंबून आहे त्याच्यावर ठरवायचं. यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्यमिति धारणा, हे सगळं त्या प्रातिभाषिक सत्यात राहिलं. पण समजून घेतला पाहिजे की यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्यम असं का म्हटलं. आणि म्हणून मोठ्या माणसांची जी चरित्र आहे, मोठ्या माणसाची जीवन आहे, मोठ्या माणसांचं जे बोलणं आहे, त्याचाच आपण विचार केला तर आपल्याला पुष्कळ असं वाटतं. आता हे कसं म्हणले, मग कसं म्हणले, पण हे जर ज्ञानेश्वर म्हणत असतील, हे जर तुकाराम म्हणत असतील, हे जर श्रीकृष्ण म्हणत असेल, तर आपण ठरवलं पाहिजे की आपलं समजून घेताना काहीतरी चुकलंय. त्यांनी दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी त्याचं कारण असं आहे की तिथं ते सत्य आहे, इथं हे सत्य. म्हणजे दादा नेहमी गोष्ट सांगायची, मी पुष्कळ वेळा सांगितली की चिरंजीव लहान होते, वडील वाढले होते, आईला मोठ्या कष्टाने मुलाला लहानाचं मोठे केलं, मुलगा 3-4-5 वर्षाचा झाला, त्याला वाटायला कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवावं म्हणून एका ठिकाणी त्याला शिकण्याकरता ठेवला, एका आश्रमात पाठवला. मला चिरंजीव तिथे राहिले, शिकले, मोठे पदवीधर झाले, त्यांना चांगलं फल मिळालं. आणि मग 20 वर्षानंतर आईला भेटायला आले. आई बिचारी कोकणामध्ये गावात लहानशी राहत होती, मुलासाठी खूप कष्ट केले होते.
त्यामुळे आयुष्य मुलाला प्रेम एवढं थोडं बहुत आले परत. आणि पण ते तिथे त्या आश्रमामध्ये जाऊन सत्य म्हणजे सत्य माणसाला सत्याला वागत आहे वगैरे वगैरे शिकवणार पोपटकांची. पण ते लहान वय होतं, समज नव्हती, व्यवहाराचं ज्ञान काही झालं नव्हतं, तेव्हा त्याला ते सत्य म्हणजे सत्य बरं सत्य बोलायची दुसरं काय सांगणार. लहान मुलाला शिकवताना खरं बोला असं सांगितलं पाहिजे. जे जसं घडलं तसं बोला, जे जसं आहे तसं बोला असं सांगितलं पाहिजे. नाही चिरंजीव त्या बरे सत्य बोलामध्ये पक्की राहिले होते. आईने आपली त्याची झोपायची व्यवस्था केली. तो म्हणजे आई मी मागच्या परसामध्ये विहिरीजवळ झोपणार आहे. आईला वाटलं आहे जरा थंड प्रदेशातून आलाय, घरामध्ये त्याला उकडणं स्वाभाविक आहे, कोकणामध्ये जरा जास्त उकडतं, तर मोकळं आलं बरं वाटेल म्हणजे. म्हणून आईनं त्याच्या हंडण्याची व्यवस्था विहिरीजवळ करून दिली. विहिरीजवळ झोपले चिरंजीव. रात्री सकाळी उठून आईच्या पुढे स्वतः उभे राहिले. मी तुझं तोंड पाहणार नाही. मी माझ्या आश्रमामध्ये गेली 20 वर्ष बरे सत्य बोलायला एवढं शिकलो आणि तू माझी आठवड्यात खोटं बोलीस, एकदा अनेक वेळा खोटं बोलीस. तुझं तोंड मी पाहू इच्छित नाही. मी घराला त्याग अशी खोटं बोलणारी आहे मला चांगली चालणार नाही. मी सत्यवादी. आईचे लोक चक्रावलं की म्हणजे हे नाटक 5 वर्षात होतं तेव्हा बाहेर गेलो, आता 25 वर्षात होतं तेव्हा परत आलं. 20 वर्ष याचं मला तोडून दिसलं नाही. म्हणजे मला एकदा खात्री मी याच्या आश्रमात जाऊन भेटून आली होती की पुन्हा भेटेल तेव्हा ओळखायचं यावा. तिथं 5 वर्षाला मला 25 वर्ष भेटला भेटा ओळखावा. म्हणून एकदा मी याच्या आश्रमात जाऊन होती, याच्याशिवाय माझं कधी बोललं नाही आणि इथं कधी आला नाही आणि मी याच्याशी खोटं बोलले ना. मी तुझं काय खोटं बोलले एकदा अनेक का बोलीस. अरे पण काय बोलले ते तर सांगशील. तू मला सांगत होती की या विहिरीत भूत आहे, त्या विहिरीवर जातो, या विहिरीत भूत आहे, त्या विहिरीवर जातो. तेव्हा मी होतो म्हणे तेव्हा 20 वर्षापूर्वी, म्हणजे एवढे एवढे होते तेव्हाची गोष्ट. ती आई पटकन उठली, चांगली शहाणी आली होती, फार कोणाच्या मुस्कळीत नाही. म्हणजे मेल्या वयाच्या 3-4 वर्षी त्या विहिरीत भूत आहे म्हणून तुला सांगितलं नसतं तर आश्रमात जाऊन शिकायला कोण तुझं भूत गेलं असतं. 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या बोलला विहिरीत भूत आहे म्हणून सांगा नाही तर दुसरं काय करावं आई ना. काय 24 तास त्याचा पाय आपल्या पायाला बाजून घ्यावा का, त्याला दोरी बांधून मुसळायला काढून ठेवा, करावं काय त्याचं. त्याला काहीतरी धाड दाखवायला पाहिजे ज्या त्यामध्ये विहिरीकडे जाण्याची प्रवृत्ती त्याला होऊ नये. आता विहिरीत भूत आहे हे आईनं मुलाला 3ऱ्या वर्षी 5व्या वर्षी सांगणार सत्य का सत्य. याच्या इतकं चांगलं सत्य नाही असं आहे, याच्या इतकं चांगलं सत्य नाही. कारण असं बाळ विहिरीजवळ जाऊ नको, तू त्या विहिरीत पडलास मी ज्या लोकांकडे पाणी देईल आणि मग तू मरशी, तेव्हा असं करणं बरं नाही. विहिरीत जाता कामा नाही म्हणून याला ते मरण कळलं पाहिजे ना. मरण वाईट का ते तरी कळलं पाहिजे ना. याची अक्कलच तेवढी नाही, याला दुसरं काय करणार. म्हणून शंकराचार्य म्हणतात सत्य कोणतं, यद्भूत हितमत्यंतम तत् सत्यम. जे मनुष्याच्या कल्याणाचं आहे, जे जीवाच्या कल्याणाचं आहे, ज्याच्यामध्ये जीवाचं शाश्वत सुख समावेश आहे, ती जर गोष्ट घडत असेल तर त्याच्याकरता जे बोलणं ते सगळं सत्यच आहे, ते सगळं सत्यच आहे. ज्यामध्ये दुसऱ्याची वंचना फसवणूक होते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःच्या दीन वासना पूर्ण होण्यासाठी, त्या सत्याला दोष, असत्याला दोष लागतो. या जगाचं कल्याण साठवलेले आहे ते सत्य हे कोणत्याही व्यावहारिक सत्यापेक्षा श्रेष्ठतम सत्य. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात यद्भूत हितमत्यंतम तत् सत्यम प्रियंच किम प्राणिनाम सवा. थोडं प्रियंच किम प्राणिनाम सवा. माणसाला प्रिय काय त्याचा प्राण म्हणाले, त्याचा प्राण सगळ्यात त्याला प्रिय, प्राणापेक्षा त्याला दुसरं प्रिय. कोण अर्थ फरा. सगळ्या भानगडी सगळ्या अडचणी कशातून निर्माण होतात म्हणजे मानातून. मानातून म्हणजे मला लोकांनी मोठं म्हणावं, मला लोकांनी मोठं म्हणावं या कल्पनेतून सगळ्या भानगडी निर्माण होतात. मनुष्यानं मोठं नक्की असावं, मनुष्याने मोठं नक्की असावं. मला लोकांनी मोठं म्हणावं ही अपेक्षा केली की त्याचं दुसरं काही नाही होत, त्याचा पुढारी होतो.
कारण तो पुढे येण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढे येण्याचा प्रयत्न करायला लागला की त्याला लोकांना संतुष्ट करायचा प्रसंग आहे. लोकांना संतुष्ट करायचा प्रसंग आला की लोक एका पातळीवर असतात, ते कशाने संतुष्ट होतील याचा निर्णय. मग कोणाला दारू पास, कोणाला पैसे दे, कोणाला लुगडी वाट, कोणाला मग हा मोठा. मी असं ऐकलंय की निवडणुकीच्या आदल्या दिवशी दारूचे गुत्ते मोकळे चालतात. सुगळे आता मला सांगा, जो इतके पैसे खर्च करून मोठा झाला, तो मोठ्या झाल्यावर पैसे खाण्याशिवाय दुसरं काय करेल? शक्य नाही झाला. ज्याला मोठं होण्याकरता पैसे खर्च करायला लागतात, तो मोठा झाला की पैसे गोळा करणार, दुसरं काय करणार? आणि तो एका निवडणुकीचे नाही, मग पुढच्या 10 निवडणुकीचे पैसे आता खर्च नव्हतं, पुन्हा निवडणुकी नाही कोण आपल्या हातात साठवून ठेवा. आणि मग यातून सगळा इम्बॅलन्स निर्माण होतो, सगळी भानगड यातून निर्माण होते, सगळी अव्यवस्था यातून निर्माण होते. म्हणून शंकराचार्य म्हणतात की मोठे होण्याची इच्छा, लोकांनी मला मोठं म्हणाव्याची इच्छा ही अनर्थ फल आहे. तुम्ही मोठे आहात. ज्ञानेश्वर महाराज मोठे होते, पण ज्ञानेश्वर महाराजांनी मी मोठा आहे असं कधी कोणाला सांगत ते हिंडले नाही. आपल्या नावाची पत्रकं छापली नाही, आपले सत्कार समारंभ करून घेतले नाही. माझे नामरूप वासिपो या वृत्तीने झाले की माझं नामरूप सुद्धा लोकांच्या लक्षात येईल. आणि ते इतके मोठे झाले की आज त्यांच्या मृत्यूला 700 वर्ष झाली. 700. रोज तिथलं वैभव वाढतंय, रोज तिथला मान वाढतोय. आणि जे माणसं आपलंच मोठेपण मिळवून घेतात की नाही, त्यांचं काय होतं? सगळे आपण पाहतो, स्वतःच्या पुतळा मागून कोण उभारणार, आपण उभा करू शकतो. त्याच्या मागून कुत्र विचारणार नाही. आणि मग होतं ना, शेवटी त्या पुतळ्याकडे बोट दाखवून विचारतात, हा पुतळा कोणाचा नाव, काय शोभा राहील? पुतळा उभा केला आहे आणि सर्वसामान्य माणसाला हा पुतळा कोणाचा म्हणून सांगायचा प्रसंग येतो. याच्या इतकी पुतळ्याची गैरप्रवृत्ती दुसरी काही संभवते का? हे सगळं निर्माण कशातून होतं? आपल्याला मोठेपणा हवा या कल्पनेतून होतं. मोठं व्हावं, मोठं असावं, पण मोठं मला लोकांनी म्हणावं अशी अपेक्षा करू नये. त्या मानाची अपेक्षा करणं, त्या सन्मानाची अपेक्षा करणं म्हणजे अधःपाताचा आरंभ आहे. अशी लोकशाही सगळी बिघडली आहे, ही यामुळे बिघडली. नाही तर लोकशाही मुळात भेटते नाही, अतिशय चांगली पद्धत नाही. राज्यकारणाच्या जितक्या चांगल्या काही पद्धती असू शकतात, त्या लोकशाही एक चांगली पद्धत आहे. पण ती बिघडली का? माणसं मोठी नाहीत, माणसाला मोठं व्हायची इच्छा आहे. आणि मग असं होतं की आम्ही हवा असे भाडं भरून आम्हाला मोठं म्हणा, म्हणजे भाडं कुठे पडणार फक्त तुम्ही आम्हाला मोठं म्हणा. आणि मग ते मोठं म्हणण्याकरता जी सगळी तंत्र वापरली जातात ती इतकी हीन आहे, इतकी अवंग आहे की चांगल्या माणसाला सुद्धा माणसात त्याचा अवलंब करण्याशिवाय झालं नाही. सगळा आनंद सुखातून निर्माण झाला. म्हणून मोठं माणसाने असावं, पण मोठं लोकांनी मला म्हणावं अशी इच्छा करून. हे ज्या दिवशी मनुष्य ठरवेल त्या दिवशी आपली लोकशाही यशस्वी होईल. मग लोक आग्रह करून मागं लागून सांगते की तुम्ही उभे व्हा, तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा. आता लोक म्हणतात की लोकांच्या आग्रहाकरता सगळं होतं. कोण आग्रह करायला कुठे गेलं नसते. हा लोकांचा भाव आमच्या याच्यावर शेखा, भाव आमच्या याच्यावर शेखा, आमच्या नवीन केव्हा पाठी देतो पण आमच्याकडे हे आमच्यावर लेख घ्या. अनर्थ फल माना का म्हणतात शेखराच्या व्यक्ती लक्षात. कोण अर्थ फलो माना का सुखला. सुख कशाने होतं? सज्जनाच्या मैत्रीने होतं. साधूजन मैत्री, सत्पुरुषाची मैत्री असली की ते सुख होतं. बाकीच्या मैत्रीमध्ये अभिलाषा शिल्लक राहत. आता साधूची मैत्री सुखावर वाटली पाहिजे म्हणतात. त्याचं कारण पुढच्या आर्यामध्ये सांगितलं. को मुका तत्राशे, को मुका. मुका कोण? त्यामुळे काळे प्रियाने वक्तून न जाणार. मुका कोण? ज्याला योग्य वेळी चांगलं गोड बोलता येत नाही तो. मागून आठवून काय होतो? ज्या वेळेला बोलायचे त्याला बोललं पाहिजे. आम्ही म्हणणार होतो, आम्ही म्हणणार होतो म्हणलं का नाही? आम्ही सांगणार होतो, आम्ही सांगितलं नाही. कुणी आडवलं होतं तुला? काहीतरी आडवं येतं. तेव्हा योग्य वेळी बोलणं, योग्य वेळी योग्य ते बोलणं, नुसतं योग्य वेळी बोलणं नव्हे, योग्य वेळी योग्य ते बोलणं हे ज्याला कळत नाही त्याला मुका म्हणतात. को मुका. मुका कोण? जो योग्य वेळी योग्य ते बोलत नाही. आपण बहुतेक प्रवचन काढायचं तर मुका दुसरा कोणी नाही.
कारण तो व्यासपीठावर बोलतो, खाली उतरला की मी आहे त्याला बोलतो आणि बोलते भीड पडते. दुसरं काय कसं बोललं वाटतं त्याला, कसं सांगू असं वाटतं त्याला. खरंच आहे की इथे इतक्या मोकळेपणाने बोलतो ना, कारण ते इम्पर्सनल होतं. म्हणजे तरीचा ते पर्सनलला लागतं ती गोष्ट नाही, ते वैयक्तिक राहत नाही, तरी व्यक्ती लागतं. आमचं नाही त्याच्याकडे पाहतो, त्याच्याकडे पाहतो, तर मी सगळीकडे पाहतो, त्यामुळे लक्षात येतं माझ्या. पण इथे बसून मोकळ्यापणाने बोलता येतं, कारण ते इम्पर्सनल होतं, वैयक्तिक राहत नाही, सामान्यीकरण होतं. आणि सामान्यीकरण सुखावं होतं म्हणून ते कोणाला लागत नाही. खाली उतरला की आली भानगड. म्हणून सत्पुरुष आणि प्रवचनकार यात फरक नाही. संत आणि प्रवचनकार, संत आणि कीर्तनकार यात फरक नाही. संत निर्भीड असतो, तो सगळं बोलतो. म्हणून तो खरा बोलकार, कारण त्याला योग्य वेळी योग्य ते बोलणं सुचतं, योग्य ते वेळी योग्य ते बोलणं येतं. त्यात तो सगळीड करीत नाही, संकोच करीत नाही. नाही ते सगळी माणसं तुम्हाला सांगतो, 90-95 माणसं तेव्हा आम्हाला असंच म्हणायचं होतं, मग त्याला काय म्हणले आमच्या मनात ते झालं होतं, बोलले का नाही, आम्ही हेच सांगणार होतो, भानगड कुणी केली. आणि आधी सांगितलं असतं भानगडी मिटल्या असतं ना, सगळी भानगड त्यातून निर्माण होती की आधी बोलत नाही, मागून अभिप्राय देऊन उपयोग काय. आधी माणसं बोलत नाहीत आणि मागून अभिप्राय दिल्याशिवाय राहत नाही, मग निदान अभिप्राय तरी देऊ नये. जर आधी बोलला नाही, साधी सांगितलं नाही, साधी कळवलं नाही, साधी सूचना दिली नाही, तर मागून बरोबर झाला. हे मुख्य सगळे मुख्य बोल. तो कोण मुका जो योग्य वेळी योग्य ते बोलत नाही तो. किं दानम अनाकांक्षम. दान कशाला म्हणतात? 2 रुपये काढून दिले, 5 रुपये काढून दिले, 10 रुपये काढून दिले, 2000 रुपये काढून दिले, 5000 रुपये काढून दिले, या दान म्हणतात नाही. अनाकांक्षम. इन रिटर्न त्याच्यावर काही मागायची ज्याला इच्छा नसते ते दान असतं. नाही तर थोडा व्यापारच आहे, तिजारच आहे, दोस्तीही नाही की तो व्यापार आहे. मी किती तुम्हाला दिलं, तुम्ही दिला, उलट मला काय दिलं, मग ठीक आहे. 2 वेळा चहा दिला तर 5 रुपये, एकच वेळा चहा दिला तर 2 रुपये, काय करायचं. 2 वेळा चहा दिला तर 2 रुपये, एकच वेळा चहा तर 5 आहे. हे काय नाही. मी आल्याबरोबर कसं काय व्यवस्था उत्तम झाली, विचार नाही 1 रुपया सुद्धा दान म्हणून या कल्पना व्यापार आहे तो. आणि मग गोड बोलण्याचा जो व्यापारी आहे त्याचा धंदा सगळ्यात जास्त चालतो, तो पिळून घेतो. ते काही मोठे व्यापारी असतात, त्यांच्या दुकानात आपण चौकशी काय गेला या काय आपली गेली एवढी देणे काय आमच्या गरीबाच्या हा गरीब आहे त्याला म्हणतो, आमच्या गरीबाच्या आपल्याला बरेच आठवण झाली. अरे कोका कोला घेऊन गेले साहेब, 5 दिवसांनी आले साहेब खुश की साहेब विचारतो काय दुकानदार ती वस्तू खेळायली. अरे तुम्ही आपले तुम्ही काय घेऊन जा. आता याच्या इतकं दुसरं काही आहे का जगात? याच्या इतकं दुसरं काही आहे? तुम्हाला मला काय किंमत सांगायचं? 25 रुपये 10 रुपये. अरे 15 रुपये कशाचे? त्या स्वागताचे. गोड बोलणं, तो कोका कोला, ते सगळे त्या 15 रुपये झाले. आणि मी असा भावना नाही मी देतो. मला सांगा, कुणी एखाद्या आश्रमात गेला निरंतर असत वागावं काय? इन रिटर्न कशाचीही अपेक्षा असता कामा नये, कशाचीही. आणि मग जे मनुष्य देतो त्याला दान म्हणतात. व्यवस्था चांगली झाली, सोय चांगली झाली, खाण्यापिण्यात चांगलं मिळालं म्हणून काय देतो ते दान कशात? ते लॉजिंग बोर्डिंगची चार्जेस झाली आणि मग ते स्वस्तात मिळतात म्हणून इथे येतात. हा काय प्रकार आहे? मग लॉजिंग बोर्डिंग मध्येच झालं. किं दानम अनाकांक्षम. कोणतीही अपेक्षा न ठेवता जे दिले जातं ते दान. किं मित्रम. मित्र कोणाला म्हणावं? जो पार्ट्या देतो पार्ट्या घेतो त्याला. पार्ट्या देतून पार्ट्या घेतो म्हणजे काय दारू पितून त्याला दारू पास. आणि जो मित्रमाई म्हणतात पार्टीला दारू द्या काय मित्रांच्या आग्रह झाला म्हणजे मला मित्रांचा आग्रह पडला, मित्र तुझ्या बोकांनी बदला जीव घेतो म्हणत मित्राच्या आग्रह जीव देणार तू. पार्टी घेऊन दारू प्यायची इच्छा होते कशी?
दारू वाईट आहे का ठरलं, तुला तुझ्या संस्कारात कळलं नाही दारू वाईट आहे. मित्र विचारायचा नाही. अरे मित्र कोण? यो निवार ती पापा. जो पापापासून माणसाला मागं खेचतो त्याला मित्र म्हणायचं. जो पापाला प्रवृत्त करतो तो मित्र करायला होतो, शत्रू आहे. जो व्यसन लावतो, जो दुर्वर्तन करायला लावतो, ज्याच्या भिडेकरता दुर्वर्तन करायला लागतं, ज्याच्या भिडेकरता व्यसन करायला लागतं त्याला मित्र म्हणतात. यो निवार ती पापा. आता जो निवार आहे ती पापा त्याला कोणी मित्र म्हणायचं आहे नाही. तो मी जे करीन त्याला चांगलंच भिडलं पाहिजे तर माझा मित्र. मला सूचना करायला लागला की तो शत्रू झाला माझा. मला सूचना करता का म्हणे. अरे मित्र राहिला माणसं ज्याला गुरु समजतात त्याला शत्रू समजतात हे त्याला सांगायला लागला. हे चांगलं नाही तू करू नको असं म्हणलं की तोड बघत नाही त्याचं. अरे काय करा निवार आहे की पापा सहा मित्र आहे. तो मित्र आहे आणि म्हणून सत्पुरुष हे सगळे मित्र आहेत. कारण मैत्र करुणेवच त्याला जगाविषयी करुणा असते म्हणून ते सगळ्याचे मित्र असतात. पण म्हणून सत्पुरुषाजवळ कोणी जात नाही. तिकडे काहीतरी सांगा त्याला जात कसा. मित्र तो असावा की जो पापापासून निवृत्त करतो. चिंतामणी दिव दुर्लभ नियतिं कथयामि तत्त्वभद्रं किं तद्वदन्ति भूयो विदूत मनसा विशेषेण. संबंध एक श्लोक आहे आणि त्याचं उत्तर दुसरं श्लोक आहे. विचारायला विचारतो की चिंतामणी दिव दुर्लभं किम. चिंतामणी जसा प्राप्त व्हायला कठीण आहे असं या जगामध्ये दुर्लभ काय. शंकराचार्यांचा ते भयान हे खत्र चतुर ते 4 गोष्टी आहेत की ज्या चिंतामणी सगळ्या दुर्लभ आहेत. म्हणजे एक चिंतामणी सुलभ आहे पण या दुर्लभ आहे. कोणत्या त्या 4 म्हणजे दानं प्रियवाक सहितम ज्ञानमगरम क्षमान्वितम शौर्यम वित्तं त्याग समेतं दुर्लभमेतच्च दुर्भद्र. दानं प्रियवाक सहितम. मनुष्य दान देतो आकांक्षेने देतो म्हणून ते दान नसतं. आणि आणखीनही देतो घ्या. त्या दानाच्या जोडीला गोड भाषण नसतं. गोड बोलत नाही. समजा श्लोक आहे. आणि दातान दापयती दापयितान दत्ते योदान दापन परो मधुरंच मधुरंग वक्ती दानंच दापन मथो मधुराच वाणी त्रिण्यप्यमोनि खलु सत्पुरुषे वसंती. जो दान देतो तो दुसऱ्याला द्या मिळते. मी तुझ्याकडे सार्वजनिक कामाकरता कोणाकडे जा माझ्या नमुन्याची भेट काय बघा. अरे त्याच्यामध्ये का काढलं काही देणार तुम्ही बघा मला देणार काही नाही. पण तुमच्याबरोबर 4 घरे येतो आम्ही हे राहतात उदा त्यांच्याकडे ओळख त्यांच्याकडे जा. मी काही येत राहतात काय द्या म्हणजे बाळासाहेबांच्याकडे आहे मग बाळासाहेब द्या म्हणजे आप्पासाहेबांच्याकडे आहे म्हणजे आप्पासाहेब द्या म्हणजे काकासाहेबांच्याकडे आहे ते काकासाहेब देणार. हा काही देणार नाही. काही लोक असे असतात की आपल्या खिशातली कवडी न खर्च करता सार्वजनिक कार्य करतात. काही त्याच्या उलट असतात. म्हणजे बघा 5 रुपयाचे 10 रुपये घेऊन जा म्हणून कोणाकडे या म्हणून सांगून ते आपल्याला होत. मी कोणाकडे यायचं नाही. हे 2 हे 10 हे 20 रुपये मला ऐकून ते तेवढं तुम्हाला देतो. पण दुसरं मला सांगू नका त्याच्याकडे या ते सांगू नका माझं वजन खर्च करायला पाहिजे होतं. हे दुसरे. आणि तिसरे या देखो तुमच्याकरताच वेळ होतो आणि तुमचा ओळख वाढण्याकरता नाही दुसरं काय हे तोंड घ्यायचं. कधी गोळा बोलायचं नाही कधी चांगलं बोलायचं नाही. आपण करतो हे तोंडाला काय येतो आपण काहीतरी करतो यातून विशेष वाटतं म्हणून मी जणू मी इतके पैसे देतो म्हणजे मला बोलायचा अधिकार प्राप्त झाला. तो बोलणार. शंकराचार्य म्हणतात दानं प्रियवाक सहितम की दानही द्यावं आणि अतिशय नम्रतेनं गोड बोलावं. जणू घेणाऱ्याने आपल्यावर उपकार केले आहेत या भावनेनं दिलं तर ते दान दान आहे तर दानच आहे. घेणाऱ्याने उपकार केले आहेत असं वाटलं पाहिजे मनातून. म्हणून दान प्रियवाक सहितम ज्ञान मगरवम ज्याच्याबरोबर गर्व नाही असं ज्ञान. जरा 4 शब्द बोलायला आले की गेल्या 10,000 वर्षात असं कोणी सांगितलं नव्हतं. मी पहिल्याप्रथम जन्मावरून तुम्हाला खरं सांगते म्हटलं. आतापर्यंत दुसरं कोणी चांगलं सांगितलं नव्हतं. पहिल्याप्रथम याला चांगलंच बोललं. त्यानं खूप अभ्यास केला खूप चिंतन केलं खूप तप केलं त्यामुळे खरं सत्य ते यालाच कळलं. याच्यापूर्वी कोणाला कळलं नाही आणि पुढे दुसऱ्या कोणाला कळण्याची शक्यता नाही. ह्या जाणीवेनं जो सांगतो त्याच्या इतका महामूर्ख जगात कोणी नाही. लोक भगवान म्हणतात इतकंच काय ते पण आता काय सांगा. जगामध्ये चांगलं काहीही नवीन जन्माला येत नाही. जे नवीन असतं ते चांगलं नसतं. जे चांगलं असतं ते नवीन असतं तसं समजायचे कारण नाही. परंपरेत किती एकापेक्षा एक महापुरुष होऊन गेले आपल्याकडे. त्यांच्यापेक्षा शाळा कोण आणायच्या. व्यासांच्या पेक्षा कोण छान आणणार. वाल्मिकीपेक्षा कोण मोठा आणणार. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरांसारख्या शंकराचार्य जसं आणखी कोण होता जगामध्ये इतके योगिनीची माणसं आहेत कुणी. अरे यांच्या पायपोसा शोधण्याची पात्रता नाही अशी माणसं ज्यांच्यावरती हजारो लोक म्हणतात त्यांची सुद्धा पात्रता नाही. ज्यांना कुत्र विचारित त्यांचं तर नावच मिळून सोडून बाजूला. पण हे स्वतः इतके शाळेचे म्हणतात अक्षरशः 1.5 खणाच्या खोलीत 2.5 माणसं जमतात. 1.5 खणाची खोली असते एवढी. त्या 2.5 माणसाची सभा केल्याची बुद्धिवाद्यांची परिषद. हे बुद्धिवादी होती किती 2.5 जमले कुठे 1.5 खणाच्या खोलीत आणि चर्चा करायची. शंकराचार्यांनी सांगितलं ते बरोबर आहे म्हणून सांगा होता म्हणूनचा संदेश मानावा की नाही. अरे तू अक्कल तुला काय विद्यार्थ्याची पदवी काय तू सांगला वर्षाबद्दल 2 झालं म्हणून तू म्हणाला त्याला ताकद फार गर्वच फार स्वतःला फार झालेलं म्हणजे आणि यांच्या शहाणपणाची आणि बाकीच्या इतक्या विश्वासाने सांगतो तेव्हा बरोबर असंच पाहिजे. याची सगळी मस्ती ही विश्वासाने सांगण्यात येते. मी सांगणार म्हणून सांगण्यात. शंकराचार्य म्हणतात अगर्व जो आहे तो ज्ञान ज्याच्याजवळ अहंकार नाही जवळ काठा नाही जवळ मस्ती नाही. आणि मग तो ज्ञान कसं प्रकट होतं म्हणजे ज्ञानेश्वरी उघडा की किती रोच्या जीवनी मापसवे सागे मी नेण तुझ्या परी प्रवृत्ते. ज्ञानेश्वरी म्हणतात की कितवीनं समुद्र उपसायचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे मी भगवंताच्या वाणीला स्पर्श करतोय. मला काय कळतं मी अडाणी ना तरी मी मूर्ख जरी झाला तरी संत कृपा दीपकू सोजुळवसे. आज आपल्या जगात थोडं संतांच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये मी बोलणार आहे. नाही तर मला काय कळतं मी मूर्ख आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. मी मला काय म्हणून घ्यावं मला आता शब्द त्याच्याकडे कुठला आहे शब्द ज्ञानोबा हे जण असं लिहितात आणि हे नीट शाळे हा आता पायाकडे दुसरं कोणी सांगत आहे. शंकराचार्य म्हणतात जो उन्मत्त आहे त्याच्या तोंडातलं ज्ञान ज्ञानच नाही. जो नम्र आहे त्याच्या तोंडात ज्ञान ज्ञान अगरवम क्षमानिमित्तम शौर्यम. अंगामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे आणि तरी सुद्धा क्षमाशील आहे. नपुसक क्षमाशील अच्छा का बोले छोड़ दिया छोड़ दिया तू कर छोड़ दिया कुणी झालं त्याला हिंदी मुलगा येण्याचं सामर्थ्य काय म्हणावं छोड़ दिया. हा नाक खाल्लं तर केकात तो कुत्र्यापेक्षा आणि तो निजाला माफ करायची. अरे अंगामध्ये सामर्थ्य असावं आणि मग त्याच्या जोडीला क्षमा असली क्षमा निमित्तम शौर्यम वित्त विद्यासमेतम. जवळ पैसा आहे आणि देण्याची इच्छा आहे ही दुर्लभ गोष्ट आहे. म्हणतात ज्याला देण्याची इच्छा असते त्याला पैसा नसतो कदाचित पैसा नसतो म्हणून देण्याची इच्छा असते. आणि ज्याच्यावर पैसा आहे त्याच्यावर तो इतका हेमटा की विचारायची सोय 5 पैसे ओळून टाकायचे म्हणजे ज्याला जीव कसाही सुटायचा. देण्याची इच्छा नाही. ज्याच्याजवळ संपत्ती आहे आणि देण्याची इच्छाही आहे कोणाच्या ओळख घालायचं असतं कोणाच्या बरोबर आलंय 4 म्हणजे लाकडाच्या काही बरोबर आहेत. आता विद्युत घेणार तेही बरोबर आहेत. काय बरोबर आहे. कुणी मुलांना छानपणे पिंडीला एवढा कोणावर भात बरोबर आहे तरी तोही नाही आहे. पिंडीतून काय मार असं म्हणणारे चिरंजीव जन्माला देतो तेही देतो. काय बरोबर आहे म्हणतात की मोकळ्या दिलं असतं कारण मला अनुभव गच्छती जीवन त्याचं जे सत्कर्म आहे तेवढंच त्याच्याबरोबर यायचं असतं. बाकी काही बरोबर येत नाही. काही बरोबर. पण हे मात्र लक्षात ठेवली गोळा करून घ्या आवश्यकतेपेक्षा अधिक गोळा करतात आणि मग समाजाच्या अनर्थ निर्माण होतात. आपल्याकडे कम्युनिझम कधी जन्माला आला नाही. याचं कारण असं की माणसं उत्तम त्याग समेत होती. कधी जन्माला आला नाही कम्युनिझम. कम्युनिझम कोणाच्या जन्माला येतो जे देत नाही काही नुसतं दाखवतात त्यांच्यावर कम्युनिझम जन्माला आणि मग त्याचं नक्षलवादाचं रूपांतर. आणि याला ते कसं झालं की त्यात किती अविवेक शिरेल आणि काय होईल सांगता येत नाही. म्हणून हे होऊ नये अशी इच्छा असते समाजामध्ये सांगण्या लोकांची. तर तित्तम त्यागसम एकदम आपल्याजवळ आहे. आपल्याला जे चांगलं वाटतं त्याच्याकरता मोकळ हाताने सरळ हाताने सरळ आश्चर्य वाटलं पाहिजे. मग माणसं उलटेही करतात. खर्चा खायला सरळ केला खूप वेळ असेल खरंच तरी त्याची वृत्ती अशीच की जे आपल्याजवळ आहे ते मोकळ्या म्हणाले जेवढा आहे तेवढं जितका असेल तेवढं घेऊन टाका. गरज तर सगळ्याला नसते पण गरज किती आणि चैन किती मी संग्रह कितीचा आणि कशाचा केला की जाणीव अंतःकरणात ठेवावी लागते. असं जो देतो असं त्याग समेत जे वित्त आहे
ते दुर्लभ आहे. आणि त्याला शब्द सांगणार आपण चिंतामणी आहे. असं मोकळ्या हाताने संपत्ती जर दिली तर ती वाढते, कमी होत नाही. नम्रपणाने जर ज्ञान दिलं तर ते वाढतं, कमी होत नाही. गोड बोलून जर दान दिलं तर त्याचा सत्कार्यामध्ये परिणाम होतो, ते वाढतं, कमी होत नाही. म्हणून 4 गोष्टी चिंतामणीसाठी आहेत. चिंतामणी म्हणजे सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला वाटतं ना, तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हायला तुम्हाला वाटतं ना, सुख मिळावं तुम्हाला वाटतं ना, या 4 गोष्टी आम्हाला करा. कोणत्या? दानम प्रियवाक सहितम ज्ञानमलम क्षमान्वितम शौर्यम. प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना क्षमा करा. आणि पारानंद किती होतो. ज्ञान मिळवा आणि ताठा लागू नका. पारानंद किती होतो. जवळ आहे आणि मोकळ्या मनाने द्या. पारानंद किती होतो. अरे चिंतामणी काय, हा चिंतामणी आहे. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात की हे चिंतामणी आहे. कोणते? 4 गोष्टी. दानम प्रियवाक सहितम ज्ञानमगरवम क्षमान्वितम शौर्यम वित्तम त्याग समेतम दुर्लभम तच्च दुर्भद्र. की हे दुर्लभ आहे. चिंतामणी सारखं दुर्लभ आहे. आता चिंतामणी आपण बाहेर कशाने इथेच थांबू. कुंडली गवरदा ज्ञानेश्वर तुकाराम.